आम्ही म्हंटल तर मुकुंद, तू आणि तुझी बायको व्यापार उत्तम करू शकता. तुम्हाला सौदा करता येतो, तुम्ही तेच करणार. अरे स्वभाव सावली प्रमाणे असतो, धावला तरी पाठ सोडत नाही. शंकर शंभा. अंबिका, हे चित्र मला दे. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे चित्र मला स्वामींना द्यायचंय, हे विकायला नाही ठेवलं. मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. हे चित्र मी माझ्या नावाने सर्वांसमोर आणेन आणि याचा योग्य तो मोबदला तुम्हाला नक्की मिळेल. हा, पण हे चित्र तू काढलेस हे कोणाला सांगायचं नाही. अहो मुकुंद भाऊ, हे योग्य नाही हो. अंबिका, कर्जाची मुदत जवळ आली. आताच सावकार येऊन गेले ना. कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. विसरू नका, तर गाठ माझ्याशी आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे सावकार किती क्रूर माणूस आहे. जर तुम्ही त्याला योग्य वेळेत पैसे दिले नाहीत तर घरदार विकून तुम्हाला रस्त्यावर आणेन तो. आणि चित्र सर्वांसमोर माझ्या नावाने जरी येत असलं तरी शेवटी स्वामींच्या दरबारातच जाणार आहे. तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होतेच आहे ना, मग हरकत काय? कदाचित स्वामींची सुद्धा हीच इच्छा असावी. ठीक आहे, तुम्ही घेऊन जा हे चित्र. गरज आणि श्रद्धा यात गरज जिंकली. अंबिका, तू असं करायला नको होतस. व्यापार आणि कला यात कला जिंकायला हवी होती. अगं अंबिका, तुझी कला ही आमचीच देणे आणि तू करत असलेली चित्रकलेची सेवा ही आमची सेवा करण्यासारखंच आहे. आणि जर सगळंच आमचं आहे तर तू याचा व्यवहार कसा केलास? अंबिका, तुला याची खात्री असायला हवी होती की आम्ही तुझं घर जाऊ देणार नाही. पण भक्तीपेक्षा भीती मोठी ठरली आणि तू हे विसरलीस की आम्ही जगाचे तारणार आहोत, तू आमची भक्त आहेस. अगं मग आम्ही तुला कसं असं एकटं वाऱ्यावर सोडू? तो विश्वास ठेवायला हवा होता आणि हा व्यवहार करायला नको होता. अंबिका, दे इकडे. हे घे. आज हे चित्र स्वामी देवांना अर्पण होणार म्हणून तर राजे साहेबांनी स्थान इतकं सजवायला सांगितलंय. काय? राजे स्थानावर येणार आहेत? हो, खूप छान सजवलंय ना मठ. आनंदी, याने चित्र चांगलं काढलं असेल ना? नाही, माझा मान प्रतिष्ठा थोडीच मिळायला नको. शिवाय राजे आणि स्वामी नाराज होऊ नयेत म्हणजे झालं. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आम्ही आज स्वामींना तैलचित्र अर्पण करणार आहोत. मात्र त्याआधी
आम्हाला ते पाहू दे. अप्रतिम, केवळ अप्रतिम. आणि या चित्राचं अनावरण स्वामींच्या हस्ते होणार आहे. स्वामी कुठे आहेत? स्वामी देव श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण या तैलचित्राचं अनावरण करावं. शिव शंकर शंभो. हे चित्र असं अचानक गायब कसं झालं? आता तर इथे होतं. स्वामी, हे सगळं तुम्ही केलं ना? पण एक लक्षात ठेवा, माझ्या हक्काचं आहे ते मला मिळेलच. जिसकी नीयत अच्छी वही हमको पाता. जो जिसका हक है वो उसी को मिलेगा. आमच्या भक्ताचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. शोध घ्या, चित्र जिथे असायला हवं तिथेच आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंबिका, हे बघ. अहो, हे चित्र इथे कसं? आपण आत्ताच मुकुंद भाऊंना दिलं ना, राजेंतर्फे स्वामींना देण्यासाठी. अगं पण हे चित्र इथे कसं? पण चित्र असं गायब झालंच कसं? हो ना, विचित्रच आहे सगळं. माफ करा राजे साहेब, पण मी माझं काम चोख केलं. चित्र पूर्ण केलं होतं आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे चित्र आज नाही तर उद्या मिळेलच. पण मला असं वाटतं की मला माझ्या कामाचा मोबदला आणि माझ्या वडिलांच्या राजदरबारातलं स्थान मला मिळायलाच हवं. मोबदला, स्थान. अहो, जी वस्तू स्वामींना अर्पण करायची होती ती अर्पण केलीच नाही. म्हणजे ते कसं,
पूजा तर करायची आहे, पण पूजा केलीच नाही तरीही प्रसाद हवाय, बरोबर ना? हो मुकुंदा, कपिला ताई बरोबर म्हणतायत. थोडा धीर धर. स्वामींच्या स्थानी घाई नको. नाही बाबा, असं कसं? माझं काम चित्र पूर्ण करण्याचं होतं. मी ते काम पूर्ण केलं. राजे साहेबांना ते नंतर अर्पण करायचं होतं आणि अर्पण करताना ते गायब झाले. त्याचा माझ्याशी काय संबंध? तो प्रश्न राजे साहेब आणि स्वामींमधला आहे. वाह मुकुंद, तुझा आत्मविश्वास आम्हाला आवडला. राज दरबारामध्ये अशा धैर्यवान कलावंतांची गरजच असते. आजपासून मुकुंद हा राजचित्रकार असेल असं आम्ही घोषित करतो. गोवर्धनराव, तुमची कला तुमच्या मुलाच्या हातात उतरली. तुमचा हा वारसा समर्थपणे सुरू राहील. राजे साहेब, ही आपली आणि स्वामींचीच कृपा आहे. राजे साहेब, ते मोबदल्याबद्दल मोबदला चित्र मिळाल्यानंतर मिळाला. जशी आपली आज्ञा. राजे साहेब, मला काय वाटतं, गायब झालेलं चित्र परत आणण्याची जबाबदारी आपण मुकुंदरावांनाच द्या. उत्तम कल्पना. मुकुंदा, हे चित्र शोधण्याच्या कार्यात तुला आमचे शिपाईही मदत करतील. हरवलेलं सापडतात, पण सापडताना सत्यही समोर येतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. विसरू नका, तर गाठ माझ्याशी आहे. अंबिका, स्वामींनी हे चित्र तुझ्या हातूनच रेखाटून घेतलंय. तर याचाच मोबदला म्हणून मुकुंद भाऊंनी आपल्याला हे पैसे दिलेत. हेच पैसे मी सावकाराला जाऊन देतो, म्हणजे आपल्या डोक्यावरचं कर्ज तरी फिटेल. पण हे चित्र इथे का उमटलं? याचं उत्तर आपल्याला स्वामीच सांगू शकतील. नंतर आपण स्वामींकडे जाऊन त्यांना विचारूया, पण त्याच्या आधी मी सावकाराला हे पैसे देऊन येतो. अंबिका, आनंदीताई, अभिनंदन. अहो, तुमचा मुलगा राजचित्रकार झाला.
फार मोठी गोष्ट आहे हो ही. आनंद तर झालाय सुंदरा मावशी, पण का कुणास ठाऊक हा आनंद निखळ वाटत नाहीये. बरोबर आहे स्वामी, आमचा मुकुंदा एवढा चांगला चित्रकार नव्हता आणि अचानक त्याच्या हातून एवढं चांगलं चित्र आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो आहोत. स्वामी, तुम्ही त्याला त्या एका चित्रापुरता आशीर्वाद दिला होता का खरंच तो माझ्यासारखा उत्कृष्ट कलाकार झाला आहे? आणि त्यानंतर चित्र अदृश्य झालं ही घटना सामान्य नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. स्वामी, त्याचं काही चुकतंय का की आमचं काही चुकतंय? कुणाचं काय चुकलं हे ज्याला त्याला जाणवेल. चुका करणं सोपं आहे, सुधारणं कठीण. स्वामी स्वामी स्वामी, आज पहाटे अचानक हृदयविकारचा झटका आला. आणि अचानक ज्यांना ज्यांना मी लुटून काढलं आणि ज्यांच्या अडचणीचा मी गैरफायदा घेतला ते नजरेसमोर आले. आता मरतो की का असं वाटायला लागलं. माझी बायको ती म्हणाली, स्वामीच्या शरण जा आणि ज्या पण चुका केल्या आहेत ना त्या त्यांना सांग, ते तुला मार्ग दाखवतील. मला चांगला माणूस व्हायचा स्वामी, पण दरवेळी माझा स्वार्थ मोठा होतो. स्वामी, मला मार्ग दाखवा स्वामी. स्वामी, मी जे काय केलंय ते सगळं सांगतो. कसं सांगू, कुठून सांगू, काय करू काय कळायला झालंय स्वामी. मी एका बाईच्या नवऱ्याच्या आजारपणासाठी कर्ज दिलं होतं, पण त्या बदल्यात तिला इतकं व्याज लावलं की त्या बाईचं समजा घर हिरकावून घेतलं मी. ती बयाकडे सारखी पाया पडून विनवण्या करत होती, रडत होती, पण माझा स्वाभिमान मोठा होता ना, त्या बयाचे मला अश्रू पण नाही दिसले. तू स्वार्थासाठी स्वामींचं चित्र विकलंस तू? नाही अगं, मला वाटलं स्वामींचीच ती इच्छा आहे. अगं, हा तुझ्या सोयीने अर्थ काढलायस तू. तू तुझी कला आणि स्वामींचं चित्र दोन्हीही विकलंयस. कशासाठी? घरासाठी? अगं, हे घरदार कोणी दिलं तुला? स्वामींनीच ना. सावकाराने घर जप्त जरी केलं असतं तरी स्वामींनी दुसरी काहीतरी व्यवस्था केली असती, किंवा आहे ते घर तुला मिळवून दिलं असतं पुन्हा. इतक्यात स्वामींवरचा विश्वास डगमगला? अंबिका, तुझी परीक्षा होती ही, ज्यात तू अनुत्तीर्ण झालीयस. स्वामींवर अविश्वास दाखवलायस तू. समस्येतून सुटण्यासाठी सोपा मार्ग निवडलायस तू. जे चित्र तुला तुझ्या हाताने स्वामींना अर्पण करायचं होतं ना, ते तू केलंच नाहीयेस. म्हणजे तुझी सेवा पूर्ण नाही का राहिली? मी खरंच चुकले का ग? नाही, मी जे काही आहे ना ते सगळं खरं खरं सांगणार. मी काहीच लपवणार नाहीये. अहो, असं अर्धवट का सांगताय? काय घडलं ते पूर्णपणे सांगा. एक शेतकरी, त्या शेतकऱ्याचं शेतातलं समद पीक नष्ट झालं. तू माझ्या जवळ आला, मी त्यालाही मदत केली, पण त्याला मी सवलत नाही देऊ शकलो. मुदतवाढ देऊ शकलो असतो, पण
संमतीही नाही दिली. उलट मी त्याच्याजवळची बैलगाडी जप्त केली आणि तो आपल्या रिकाम्या हाताने घरी गेला. स्वामी, त्या दिवशी मला वाटलं होतं की मी जिंकलो, पण आज मला कळतंय की मी एक माणूस म्हणून हरलो. स्वामी, हरलो. असं मी असंख्य वेळा अनेकांसोबत केलं. लोकांच्या अडचणी मी संधी समजली आणि माझ्या तिजोरीमध्ये पैसे भरत गेलो. कोणास ठाऊक मनातली पोकळी भरू शकलो नाही स्वामी, पोकळी भरू शकलो नाही.